बातमी आता अतिशय महत्त्वाची आहे। जिल्हा परिषद मतदान आणि शिक्षक पात्रता परीक्षा एकाच दिवशी होणार आहे। राज्यातील 5 केंद्रांवरती 3 लाख शिक्षक टीईटी परीक्षा देणार आहेत। यातील बहुतांश शिक्षक इलेक्शन ड्युटीवर असल्याने परीक्षा द्यायची की इलेक्शन ड्युटीला जायचं हा प्रश्न त्यामुळे आता निर्माण झालाय। टीईटी परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना इलेक्शन ड्युटीतून वगळा, कोल्हापुरातील शिक्षकांची ही मागणी आहे। आपल्यासोबत हे सगळे शिक्षक आहेत, बोलूयात। काय सांगाल, काय नेमका हे सगळं प्रकरण आहे किंवा काय नेमकं घडते? ज्यांना इलेक्शन ड्युटी आलेली आहे व जे सीईटी परीक्षा देणार आहेत त्यांची ड्युटी तुम्ही रद्द करावी, म्हणजे दोन्ही प्रश्न हे आपले सुटले जातील। त्यासाठी आमची आपल्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला आणि राज्य निवडणूक आयुक्तांना विनंती आहे की ज्यांना इलेक्शन ड्युटी आलेली आहे, जे सीईटी देतात, त्यांची ड्युटी रद्द करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा निवडणूक अध्यक्ष अधिकाऱ्यांना द्यावे। ज्या शिक्षकांनी हे परीक्षेसाठी फॉर्म भरलेत, परीक्षा देणार आहेत, त्यांना ह्या निवडणुकीच्या ड्युटीतून त्यांना वगळण्यात यावं, नाहीतर हे शिक्षकांच्यावर एक मोठा अन्याय करणारा होणार आहे। कारण परवाचाही निकाल अगदी 8% आसपास लागलेला आहे, त्यामुळे निकाल ह्या परीक्षांचे कमी लागतात, त्यामुळे शिक्षकांना संधी कमी आहे, त्यामुळे शासनाने याचा तातडीने विचार करणं गरजेचं आहे। माझं सेंटर मुंबई आहे। ज्या दिवशी निवडणूक आहे त्याच दिवशी माझा पेपर आहे। एका वेळेला दोन्ही कामं मी करू शकत नाही। माझी शासनाला अशी विनंती आहे की यावेळी तरी आम्हाला या निवडणुकीच्या कामातून मुक्तता करावी, हीच मी विनंती करते। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।